नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैतने जेव्हा कलाला हाताला धरून घराच्या बाहेर काढलेले असते तेव्हा कलाला राग तर खूप येतो, परंतु ती अद्वैतला सांगत असते की हे बघ, जे काही घडले ते फक्त एक गैरसमज होता, यावर जोपर्यंत तुझा विश्वास बसत नाही आणि आता तू सगळ्यांसमोर मला हाताला धरून घराबाहेर काढले जोपर्यंत तू मला हाताला धरून सगळ्यांसमोर आतमध्ये घेऊन जात नाही तोपर्यंत मी इथे अन्न पाण्याशिवाय अशीच उभी राहणार. तेव्हा अद्वैत रागाने तिच्याकडे बघत असतो आणि लगेच तो आतमध्ये निघून जातो आणि त्याच्या पाठोपाठ श्रीकांत काका सुद्धा निघून जातात. आबा, रजनी आणि सोहू मात्र हे बिचारे कलासोबत थांबतात. आबा म्हणतात की अगं कला, जे काही झाले ते तुझ्यापाशी आणि त्याचे जे काही आहे ते त्याच्यापाशी, जरा समजून घे तू. तेव्हा रजनी म्हणते की हो कला, तू सुद्धा जरा समजून घे आणि काहीतरी खाऊन घे, सर्व काही अगदी ठीक होईल. आता फक्त तू एक पाऊल मागे घे. इतक्या दिवसापासून अगं तू त्याच्या अद्वैत सोबत राहते, मग तुला माहिती आहे की अद्वैत कसा आहे की डोक्यामध्ये कसा पटकन राग घालून घेतो. तेव्हा कला रजनीला आणि आबांना म्हणते की अहो, प्रत्येक वेळेस मी सांभाळून घ्यायचे, हा पर्यायच असू शकत नाही. आणि अद्वैतला तर चांगलेच माहिती आहे की मला अन्याय, खोटं, आरोप हे सगळं अजिबात सहन होत नाही. तरी सुद्धा मी एकही शब्द न बोलता शांतपणे निमूटपणे त्याचे सर्व ऐकून घेतले. पण आता मात्र त्याने हे सर्व करून हद्द पार केली आणि जोपर्यंत चांदेकर मला स्वतः मानाने आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही तोपर्यंत मी कुणाचे ऐकणार सुद्धा नाही आणि तोपर्यंत मी येथे अशीच बसून राहणार. तेव्हा आबा चिडतात. आबा कलाला म्हणतात की अगं कला, तू सुद्धा काही कमी नाही, स्वतःच्या मनाला येईन अगदी तसेच तू करत राहणार. ठीक आहे, तुला जसे वाटेल तसेच तू कर, पण त्या अगोदर एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव की स्वतःला मात्र तू ह्या सर्वमुळे त्रास करून घेऊ नकोस. आणि आबा आणि रजनी सुद्धा आतमध्ये निघून जातात. तेव्हा आतमध्ये आल्यानंतर आबा ही सर्वांसमोर अद्वैतला विचारतात की अरे अद्वैत, का इतका रागवतो? स्वतःच्या रागावर सुद्धा तुला काही नियंत्रण ठेवता येत नाही का? अरे खऱ्या खोट्याची शहानिशा सुद्धा केली नाही, नेमकं काय घडले हे सुद्धा विचारले नाही आणि तरी सुद्धा त्या कलाला तू हाताला धरले आणि घराच्या बाहेर काढले. अरे ह्या गोष्टीचा विचार कर, आता नवरात्र आहे आणि ती आपल्या घरची लक्ष्मी आहे, तरी सुद्धा तू तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढलेस आणि घरच्या लक्ष्मीला असे घराच्या बाहेर ठेवणे हे काही बरोबर दिसत नाही. तेव्हा लगेच सरोज मध्येच म्हणते की आबा प्लीज, अहो त्याने तुम्हाला सांगितले ना, तो तुमच्यासाठी तिच्याशी व्यवस्थित वागत होता म्हणून. त्या नात्यामध्ये त्याची इतकी घुसवट होत होती तरी सुद्धा त्याने इतके सहन केले आणि त्याने इतके सहन का करायचे, कशासाठी? त्याला स्वतःची काही मत आहे, मग त्याच्या मताप्रमाणे मनाप्रमाणे त्याला वागवायला नको का? त्याला वागून दे त्याच्या मनाप्रमाणे. ती मुलगी कशी वागते आणि माझ्याशी सुद्धा ती सर्वांसमोर कशी वागली हे सर्व तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही सर्वांसमोर त्या मुलीचीच बाजू घेतात. अशी कोण लागून गेली ती चांदेकरांच्या घरातच चांदेकरांसमोर उभे राहून बोलणारी? मला एक गोष्ट सांगा, आज आबा तुम्ही अजून किती दिवस अद्वैतने तुमच्या मनासारखे वागायचे? तेव्हा आबांना भयंकर राग येतो. आबा खूप चिडतात की सरोज बास कर, आता तू बंद कर तुझे हे बोलणे. सर्वजण शांत होतात तर आबा सरोजला म्हणतात की हे बघ, आजपर्यंत मी कधीही तुझ्याबरोबर असे चिडून नाही बोललेलो. इथे जे काही घडते ते फक्त शांततेत बघत आलो मी, पण तू आता जे काही कलासोबत वागते ते एकदम चुकीचे वागते. पण तरी सुद्धा मी तिला न सांगितले की सासूला समजून घे आणि तुला सांगितले की सुनेच्या कलेने घे म्हणून. हे बघ, मी तुमच्यातील नातेही तुमच्यावर सोपवले होते, मग आता ते चांगले ठरवायचे की वाईट हे तुम्ही ठरवायचे होते. त्या नात्याला तुम्ही चांगली घडी घालू सुद्धा शकले असते, परंतु मात्र तसे झाले नाही. पण आता मात्र मी जरा तुम्हाला स्पष्ट सांगतो की अद्वैत आणि तू कलासोबत जे काही वागला ते मात्र मला अजिबात पटलेले नाही आणि पटू सुद्धा शकत नाही. तेव्हा आजपासून तू माझ्याशी बोलायचे नाही. तेव्हा सर्वांसमोर आबांनी सरोजला धमकावून सांगितलेले असते आणि अगदी रागाने सुद्धा ते आतमध्ये निघून जातात. आबांचे हे बोलणे ऐकून सरोजला आणि अद्वैतला तर खूप मोठा धक्का बसतो आणि घरातील बाकी सर्वांना सुद्धा, परंतु राहुल आणि रोहिणी या दोघांना मात्र खूप आनंद होतो. त्यानंतर इकडे बाहेर कला ते सर्व काही तिला आठवते. भयंकर चिड येते की मी काही बोलत नव्हते तरी सुद्धा सर्वांसमोर तो चांदेकर माझा अपमान करत होता. कसल्याही खऱ्या खोट्याची शहानिशा न करता त्याने माझ्यावर इतके आरोप केलेत. पण एवढं सर्व होऊन सुद्धा सरोज मॅडम मात्र का शांत होत्या? त्या का सांगत नव्हत्या की मला कलाने धक्का दिलेला नाही म्हणून? त्या जर बोलल्या असत्या, त्यांनी हे सर्व सांगितले असते तर चांदेकरने हे सर्व ऐकून सुद्धा घेतले असते. पण त्या सुद्धा गप्पच बसल्यात. त्यांनी स्वतः सांगायचे होते की माझा स्वतःचा तोल गेला, तरी सुद्धा का गप्प बसल्या असतील?
त्यानंतर इकडे सोम हा काजलला फोन करतो. काजलचा फोन वाजत असतो तर दिनकर आणि संगीता हे काही समई वगैरे दिवे व्यवस्थित साफसफाई त्यांची सुरू असते. तेव्हा दिनकर आणि संगीता एकमेकांशी बोलतच असतात आणि तेवढ्यात सोहमचा कॉल येतो. तेव्हा लगेच संगीता म्हणते की अगं काजू बघ ना गं फोन कुणाचा आहे. तेव्हा काजल लगेच फोन उचलते तर सोहम काजलला सर्व काही घडलेला आत्तापर्यंतचा प्रकार आहे तो सर्व सांगतो की अद्वैतने दादाने म्हणजे आपल्या कलावहिनीला घराच्या बाहेर कसे काढले, जे काही घडले ते सर्व सांगतो. ते ऐकून तर काजलला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा काजल म्हणते की काय हे सर्व काय, तर काजलला धक्का बसतो. संगीता आणि दिनकर धावतच काजलजवळ येतात आणि विचारतात की अगं काजल काय झाले, तू कुणाशी फोनवर बोलते, सर्व ठीक तर आहे ना. तेव्हा काजल म्हणते की आई सोहम होता आणि अद्वैत दाजींनी कला ताईला घराच्या बाहेर काढले. ते ऐकून तर संगीता आणि दिनकर यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तिकडे खूप मोठा राडा झाला तर दिनकर म्हणतो की अगं काय घराच्या बाहेर काढले, पण असे काय घडले, कशासाठी त्यांनी हे असे केले. तेव्हा संगीता म्हणते की अगं म्हणजे नक्की तिकडे खूप मोठा राडा झालेला असणार, आपण आत्ताच्या आत्ता जाऊयात आणि तिकडे बघूयात की नक्की काय झाले ते. तेव्हा दिनकर म्हणतो की संगे अगं जरा शांत हो, नेमकं तिकडे काय घडले हे आपल्याला माहिती नाही, अगोदर आपल्याला कळून दे की नक्की काय झाले असेल ते, थांब आपण लगेच कलाला फोन करू. म्हणून संगीता दिनकर खूप टेन्शन मध्ये येतात आणि काजल लगेच कलाला फोन करायला घेते. त्यानंतर मात्र इकडे कलाला सर्व काही आठवत असते की अद्वैत आता तिच्यासोबत जे काही वागलेलं असतो व तिच्या डोळ्यासमोर येत असते. परंतु जेव्हा अद्वैत वरून डोकावून तिच्याकडे बघत असतो तर कला रागाने त्याकडे बघत असते. त्यानंतर रात्र झालेली असते आणि कला देवी आईची मूर्ती बनवायचे काम सुरू करते. तेव्हा मात्र कलाला डोक्यामध्ये विचार येतात, कारण तिच्या डोक्यामध्ये हेच टेन्शन असते. तरी सुद्धा देवी आईची मूर्ती बनवण्याचे काम ती व्यवस्थित करत असते. परंतु विचार करते की आतमध्ये इतके सर्व घडले सुद्धा तरी सुद्धा सरोज मॅडमला का सांगावेसे वाटले नसेल की हे असे कलाने केलेच नाही म्हणून, माझ्याकडून स्वतः मी खाली पडले म्हणून त्या काय इतक्या शांत बसल्या असतील. कदाचित हे सर्व दुसऱ्या कोणाने बघितले सुद्धा नसेल, चांदेकरचा सुद्धा गैरसमज झाला असेल. परंतु सरोज मॅडमला मात्र हे व्यवस्थित माहिती आहे की त्यांना कुणाचा धक्का सुद्धा लागलेला नाही आणि मी त्यांना स्पर्श सुद्धा केलेला नाही की ती स्वतःहून त्या खाली पडल्या, त्यांचा तोल गेला. मग तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलाला का थांबवले नाही, का त्यांना हे सर्व करताना अडवले नसेल. त्यांचा मुलगा आज किती चुकीचा वागत होता हे सर्व त्यांना दिसत असताना सुद्धा त्या का इतक्या शांत राहिल्या असतील. फक्त त्या पुढे येऊन एवढ्या जरी म्हटल्या असत्या की खरंच काही झालेले नाही, कलाने काही केलेले नाही, तरी सुद्धा खूप काही झाले असते आणि आज जे काही घडले ते घडले नसते. दरवेळी मात्र मी त्यांचा राग समजू शकते, परंतु आता मात्र त्या जे काही वागल्या मला नाही सहन होऊ शकत. आता मात्र त्या बोलू शकल्या असत्या की तरी सुद्धा त्या शांत राहिल्यात. तेव्हा सरोजला इतके खोटे वागताना बघून सुद्धा कलाला खूप राग येतो. त्यानंतर इकडे संगीता कलाच्या मोबाईलवर कॉल करते. तेव्हा अद्वैत मात्र हा कलाचा मोबाईल हा रूम मध्ये असल्यामुळे लगेच फोन घेतो आणि तो फोन कट करतो. तेव्हा संगीताला खूप टेन्शन येते की नक्की काय झाले असेल आणि अद्वैत सुद्धा असा फोन कट केल्यामुळे लगेच टेन्शनने जाऊन झोपतो. तर इकडे संगीताला खूप टेन्शन येते की फोन का उचलत नसेल, एकतर मला खूप टेन्शन आलंय, माझ्या जीवाची खूप अशी घालमेल होते, मला खूप घोर लागला, कलाची काळजी लागली. तेव्हा काजल म्हणते की आई अगं तू अगोदर शांत हो, आपण बघूयात की काय करायचे ते, आणि हे बघ कलाताईला काही झालेले नसेल, ती बरी असेल. तेव्हा संगीता म्हणते की अगं असे बोलून कसे चालेल, माझी लेक रात्रीच्या वेळी एकटी बाहेर आहे, त्यामुळे तू काजू एक काम कर, सोहमरावांना तू फोन लाव. तेव्हा दिनकर म्हणतो की हो मला सुद्धा तेच वाटते की सोहमरावांना फोन करून आपण सर्व विचारूयात. आणि खरं तर आपली नैनी सुद्धा त्या घरातच आहे, परंतु नैनी तेथे असताना काही बोलू शकेल किंवा नाही हे माहिती नाही. आणि सोहमरावांना जर फोन करायचा असेल तर इतक्या उशिरी आपण त्यांना कसा फोन करू शकतो, उशीर तर खूप झालेला आहे, रात्रीचा 1 वाजला. तेव्हा संगीता दिनकर काजल यांना खूप टेन्शन येते की नक्की आता काय करावे ते. तेव्हा संगीता विचारते की नेमकं आता काय करायचे, इतकी रात्र झाली, एकतर खूप अशी कलाची काळजी लागली. तेव्हा काजल म्हणते की मी एक काम करते, मी मेसेज टाकून बघू का. तेव्हा दिनकर म्हणतो काजल थांब, असे काही करू नका, म्हणजे असे झाले असेल की घरातील वातावरण पेटले म्हणून त्यांनी कलाला घराच्या बाहेर काढले असेल आणि वातावरण शांत झाल्यानंतर तिला घरात सुद्धा घेतले असेल त्यांनी, आणि सर्वजण आता झोपलेले सुद्धा असतील. आणि हे बघ तेथे आबासाहेब सुद्धा आहेत, ते तर आपल्या कलाच्या बाजूने आहेत, त्यामुळे ते कलाच्या बाबतीत असे काही घडून देणार नाही. तेव्हा संगीता म्हणते की हो अगं अंबाबाईच्या कृपेने
सर्व काही ठीक असून दे आणि तेथे जे काही झाले असेल ते फक्त आता अंबाबाईलाच माहिती असेल. मी एक काम करते, मी उद्याच्या उद्या जाऊन कलाला भेटते. चांदेकरांच्या घरातच जाते की तिकडे काय झाले ते बघूनच येते. आणि दिव्या आई, अगं काय काय ही कसली विघ्न माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये येतात. दिव्या आई, तूच आता तिला सावरून घे, तिची अशी फजिती हाल नाही बघू शकत. तेव्हा सर्वांना कलाची काळजी लागलेली असते. त्यानंतर इकडे रजनी ही फुलांच्या माळा करत असते. तेवढ्यात तिने अंजूला बोलावलेले असते तर अंजू येते. अंजू विचारते की काय रजनी मॅडम, तुम्ही बोलावले होते का? तेव्हा रजनी म्हणते की हो अगं, मी दूध पाण्याची सर्व देवाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. चौरंग आणि आसन सुद्धा मी काढून ठेवलेले आहे. तुला फक्त पंचामृताची तयारी करायची आणि नंदा दीपासाठी दिवा सुद्धा मी काढून ठेवलेला आहे. तर अंजू लगेच कामाला लागते. त्यानंतर तेथे रोहिणी आणि नैना एकमेकींशी बोलत येत असतात. नैना म्हणते की अहो मम्मा, आपल्याला कलाला अडकवण्यासाठी काहीतरी करावे लागेल, म्हणजे अपशकुन वगैरे काहीतरी. मी तर प्लॅन सुद्धा करत होते की तिला अडकवण्यासाठी, पण आता जे काही झाले त्यामुळे त्याची काही गरजच पडली नाही. कला मात्र स्वतःच्या जाळ्यात अडकली आणि ह्या घराच्या बाहेर गेली. तेव्हा रोहिणी म्हणते की हो ना अगं, ती खड्डा तर दुसऱ्यांसाठी खणायला जातेच, परंतु स्वतःच मात्र त्या खड्ड्यामध्ये पडते. तेव्हा नैना खुशून म्हणते की नाहीतर काय. तर लगेच रोहिणी विचारते, अगं बाय द वे नैना, मला तुला काहीतरी विचारायचे होते. काल सरोज वहिनी आणि कला या दोघींच्या मधोमध तू उभी होती, मग तुला तर दिसले असेल की कलाने खरंच सरोज वहिनीला धक्का मारला होता का? तेव्हा मात्र नैनाच्या सर्व ते डोळ्यासमोर येते. नैनाला तर खूप टेन्शन येते. नैना म्हणते की बापरे, म्हणजे ह्या सुद्धा काही कमी शहाण्या नाहीत आणि नक्की यांना मी आता काय सांगू. नको, चुकून सुद्धा घरच्यांना या गोष्टीचा अंदाज लागायला नको, म्हणून नैना विचार करत असते. तर रोहिणी म्हणते की अगं नैना, मी तुला काहीतरी विचारते. तेव्हा नैना म्हणते की सॉरी, माझी तंद्री लागली होती आणि हल्ली प्रेग्नन्सीमुळे मला पटकन अशी तंद्री लागते. डोक्यात अशी सुन्न व्हायला सुरुवात होती आणि काहीच कळत नाही. आणि मुद्दाम ती विचारते की नक्की मॉम इन लॉ तुम्ही काय म्हणत होत्या? तेव्हा रोहिणी वैतागून म्हणते की अगं, तू तेथे होतीस ना जेव्हा कला आणि सरोज वहिनी एकमेकींशी बोलत होत्या, तू त्यांच्या मध्ये उभी होतीस तरी सुद्धा तू काहीच कसे बघितलेले नाही. तेव्हा नैना म्हणते की अहो मॉम इन लॉ, त्यावेळी खरंच माझे लक्ष नव्हते आणि त्याच वेळेस मात्र कलाने सरोज मामींना धक्का दिला असेल. म्हणजे एक्झॅक्टली मात्र काय झाले ते मला माहिती नाही, पण मला तर असे वाटतं की हे धक्का प्रकरण खरं असणार, कारण अद्वैत त्याशिवाय इतका नाही चिडणार. आणि आबांनी त्याला इतके सांगितले समजावले तरी सुद्धा त्याने आबांचे सुद्धा ऐकले नाही, म्हणजे नक्की यात काहीतरी तथ्यच असेल. तेव्हा रोहिणी म्हणते की नाही अगं, माझा तर विश्वास नाही बसत, कारण डॅड समोर तर ती कधीही असे नाही करू शकत, मी खात्रीने हे सांगते. तेव्हा मात्र नैना म्हणते की अहो मॉम इन लॉ, मी लहानपणापासून तिला पाहते, ती अशीच आहे, लोकांच्या पुढे पुढे करत असते, लोकांचा आदर करेन आणि सर्वांची सर्व काम करत असते, ची भुरळ आपल्यावर पाडून घेते आणि एकदा जर तिला राग आला मग मात्र तिच्यासारखे वाईट दुसरे कोणीच नसते आणि नक्की कलानेच धक्का दिला असणार. आणि हे सर्व रजनी जेव्हा ऐकते तर रजनी लगेच ताटकन उठते आणि नैनाला म्हणते की काय ग नैना, काही कसेच बोलते आणि ते पण एका स्वतःच्या बहिणीसाठी तू इतकं काही बोलते. मला तर असे वाटले होते की इतकं सर्व होऊन सुद्धा तू कलाच्या बाजूने खंबीरपणे उभी राहशील, पण तुझ्या या बोलण्यावरून आणि वागण्यावरून तू काही उलटच वागते. तेव्हा नैना म्हणते की अहो मी का तिची बाजू घेऊ? तेव्हा रजनी म्हणते की अगं, कला कित्येक दिवसापासून या घरात राहते आणि आता ती जे काही वागेल आणि जे काही आतापर्यंत ती वागली त्या वागण्यावरून असे मला खरंच विश्वास नाही बसत की खरंच ती हे सर्व करेन म्हणून. तिने हे सर्व केलेले नसणारच. अगं, तू पण तिची बाजू घेऊन बोलायला हवं होतं. तेव्हा नैना म्हणते की मॉम इन लॉ, बघितलेस का तुम्ही की मी जे म्हणत होते ते अगदी तसेच झाले. आणि रजनीला म्हणते की रजनी मामी, अहो मी तिची मोठी बहीण आहे, मग तिच्याबद्दल जो काही अनुभव आहे तो मला जास्तच आहे, म्हणून मी सांगते खात्रीने की ती हे सर्व करू शकते. तुम्ही तर तिला अजून चांगल्या ओळखत सुद्धा नाही, फार दिवस सुद्धा नाही झाले तुम्ही एकत्र आल्यात, पण मी मात्र तिला जन्मापासून ओळखते. जर तिला काही पटले नाही आणि जर तिला राग आला तर ती मम्माला सुद्धा फडाफडा बोलून मोकळी व्हायची. तिला स्वतःपुढे दुसरं कोणीच दिसत नाही. मी तिला लहानपणापासून ओळखते की ती अशीच वागते आणि आता सुद्धा ती इथे अशीच वागली. तेव्हा रजनीला मात्र राग येतो. रजनी रागाने नैनाला म्हणते की 1 मिनिट नैना, अगं असं कुणाला ओळखायला वर्ष नाही लागत, तर त्याचा सहवास अनुभवायला पुरेसा असतो. अगं, कला तर खूप गुणी मुलगी आहे, अनेकदा तिने सुद्धा तुला कित्येक वेळेस सांभाळून घेतले. आणि तेवढ्यात आबा बाहेर येतात. लगेच रजनी म्हणते की आबा, तुम्ही इतके अस्वस्थ का दिसतात, काय झाले, तुम्हाला बरं वाटत नाही का? तेव्हा आबा फक्त खुणावून रजनीला शांत राहायला सांगतात.
आबा म्हणतात की हे बघ रजनी, घरची लक्ष्मी बाहेर असताना घरात देवीचे घट बसायचे हे मला खरंच माझ्या मनाला नाही पटत. तेव्हा रजनी म्हणते की हो आबा तुमचं बरोबर आहे, पण जर कला घरात असती, घरात घट न बसवणं हे तिला सुद्धा पसंत पडले नसते. तेव्हा आबा म्हणतात की माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नाही, आणि आता घरामध्ये नवरात्र आले आणि घरची लक्ष्मी सुद्धा नाराज आहे, आणि जर घट बसवले नाही तर तिचा आणखीन द्वेष होईल. तेव्हा रजनी म्हणते की हो आबा, माझी सर्व तयारी झालेली आहे, फक्त पंचामृत तेवढं करायचं बाकी आहे, ते झाले की सर्व झाले. तेव्हा आबा म्हणतात की अगं जर आज घरात कला असती तर तिने सर्व तयारी केली असती, आरस केली असती, पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा केला असता आणि पहिली माळ सुद्धा कलाने गुंफली असती. रजनी म्हणते की हो आबा, पण नैना आणि रोहिणी या दोघींचे चेहरे मात्र वाकडे होतात. तेव्हा रजनी म्हणते की हो आबा, तुम्ही अगदी बरोबर बोलतात, मला सुद्धा कलाची खूप सवय झाली, कारण सकाळपासून काम करताना मी सुद्धा कित्येक वेळा कला अशी 4 वेळा कलाला हाक मारली. आबा म्हणतात की हे बघ, आपल्या सुनेची पहिली नवरात्र साजरी होणार होती. तेव्हा नैना लगेच मध्येच म्हणते की पण आबा अहो, तुमची दुसरी सून आहे ना इकडे. आबा अहो, मी सुद्धा या घरची सून आहे आणि माझी सुद्धा पहिलीच नवरात्र आहे आणि मी सुद्धा सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेते, सून म्हणून या घरातील सर्व काम मी करत राहते, हे तर तुम्ही बघतायच. तेव्हा आबा म्हणतात की पण कलाची सर कुणालाच येणार नाही, आणि आता जर पुढाकार घेऊन तू सर्व करणार म्हणतेस तर मग पुरणपोळीचा नैवेद्य मात्र तुझ्याच हाताने होऊन दे. तेव्हा मात्र नैनाची पूर्ण धांदल उडते, चेहरा पूर्ण असा खाण्यासारखा होऊन जातो की नेमकं पुरणपोळी बनायची कशी तिला काही जमत नसते, म्हणून जाम टेन्शन येते आणि मनात म्हणते की ह्या म्हाताऱ्याने मुद्दाम हे सर्व केले, कुचकटपणा करायचं याला चांगलं जमते, मला माहिती आहे की मी कलाबद्दल वाईट बोलताना मला ऐकलंय म्हणून हे असे वागतात. नैना तर विचारच पडते, तर आबा विचारते की काय ग नैना, कुठे तंद्री लागलीस? अगं आजच्या दिवशी पुरणपोळीचे खूप मोठे महत्व असते, चांगल्या अशा लुसलुशीत तू पुरणपोळ्या बनव. रोहिणीला मात्र खूप आनंद होतो. रजनीला गाण्यातल्या कालात हसू येत असते, तर रोहिणी खुश होऊन नैनाकडे बघून हसते आणि पुरणपोळ्या तयार कर असे खुणावून ती निघून जाते. नैना तर डोक्याला हात लावते. त्यानंतर रजनी ही अंजूजवळ जो ब्रेकफास्ट कलाला द्यायचा असतो तो देते आणि हा कलाला तू नेऊन दे, काल रात्रीपासून तिने काही खाल्लेले नाही असे सांगते. तर इकडे सकाळी सकाळी अद्वैत सुद्धा रूम मध्ये तयार होत असतो आणि जेव्हा तयार झाल्यानंतर कॉफी प्यायला घेतो तेव्हा कलाचे शब्द त्याच्या डोळ्यासमोर येतात की जोपर्यंत तू स्वतःहून मला घराच्या आत घेत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी काही ग्रहण करणार नाही असे डोळ्यासमोर येते, आणि या खरेला मात्र मी चांगला धडा शिकवणार असे तो म्हणतो. तेव्हा कॉफी पीत पीत तो आपल्या खिडकीसमोर येतो आणि तो खाली जी कला असते तिला बघत असतो. कला मात्र आपल्या पदराने स्वतःला वारं घालत असते. रागाने कला त्याच्याकडे बघत असते, तर लगेच अद्वैत तिच्याकडे बघत मनात म्हणतो की हिला थोडीशी सुद्धा लाज नाही, तिने जे काही केले तर आरामात तोंड वर करून माझ्याकडे बघते, निर्लज्ज कुठली, डोक्यापासून पायापर्यंत फक्त माझच भरलेला आहे. आणि तेवढ्यात अंजू येते. अंजू म्हणते की कलाताई अहो, काल रात्रीपासून तुम्ही काही खाल्लेले नाही, तुम्ही येथे खाली बसा आणि काहीतरी खाऊन घ्या. तेव्हा कला म्हणते की नाही नको अंजू, मला भूक नाही. म्हणते की कलाताई असे काय करतात, अहो तुम्हाला खाल्लं नाही तर ताकद कशी येणार, आणि काल रात्रीपासून तुम्ही घराच्या बाहेरच आहात, एक काम करा फक्त चहा पिऊन घ्या, म्हणजे चहा पिल्याने तरतरी येईल. तर अद्वैत वरून कॉफी पीत पीत हे सर्व बघत असतो. तेव्हा कला म्हणते की अंजू अगं खरंच नको, मला सुद्धा कळतं की तू खूप मनापासून म्हणते, पण मी सुद्धा माझ्या काही गोष्टी ठरवल्या आणि हे सर्व घडत असताना मात्र मला काही खाण्यापिण्याची इच्छा होतच नाही, पण काल जे काही झाले ना त्यानेच माझे पोट भरलेले आहे. अद्वैतकडे बघत ती हे सर्व बोलते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघत मनात म्हणतो की खरंच काय माजुर्डी आहे ही, खरे स्वतःला मात्र कोण समजतेस, वागते कशी, फालतूपणा चाललाय नुसता हिचा. इतर वेळी मात्र खाण्यापिण्याचे महत्व सर्वांना समजावून सांगत असते, लोकांना ज्ञान वाटेल ते मात्र अडून बसली, स्वतःवर आले तर कसे चालते, आती आगाहू कुठली, बघूयात की किती वेळ उपाशी राहते. तेव्हा मात्र कला रागानेच अद्वैतकडे पाहत असते आणि अद्वैत तिच्याकडे बघत मनात म्हणतो की स्वतःला जेव्हा हिला भूक लागेल तेव्हा बरोबर ही काहीतरी खाई, नाहीतर जाऊन दे राहून दे हिला उपाशी. आणि कला ही रागाने त्याच्याकडे बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आबा हे अद्वैतला म्हणतात की घरच्या लक्ष्मीला असे घराच्या बाहेर ठेवणं आणि काढणं योग्य नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की तिने आईशी हात जोडून माफी मागावी तरच मी तिला घरात घेईन. तेव्हा आबा कलाकडे येतात आणि कलाला म्हणतात की अगं हट्ट सोड आणि घरात चल, हवं तर आज मी तुझी माफी मागतो. तेव्हा कला म्हणते आजोबा तुम्ही मला असे अडचणीत टाकू नका, माझा स्वाभिमान आड येतो, तो
मुळे जोपर्यंत अद्वैत चांदेकर मला स्वतःहून आतमध्ये घेऊन जात नाही तोपर्यंत मात्र मी घरात नाही येणार. तेव्हा आबा सुद्धा शांत होतात. त्यानंतर संगीता आणि दिनकर चांदेकरांच्या घरी येतात. घरात आल्यानंतर त्या सरोजला म्हणतात की काय माझ्या लेकीला रात्रभर तुम्ही घराच्या बाहेर ठेवले, असे काय केले हो तिने? तेव्हा सरोज लगेच रागाने म्हणते की काय हो, आमच्याच घरात उभे राहतात आणि आम्हालाच जाब विचारतात. आणि रागाने ती संगीताचा हात धरते आणि बाहेर कलाजवळ घेऊन येते. तुम्ही फसून आम्हाला आमच्या अद्वैतच्या गळ्यात हिला बांधले, ही माझी सून नाही. तेव्हा मात्र सर्वजण हे एकमेकांकडे बघत असतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.